आज मी बनवत आहे ज्वारीच्या पिठाचे धिरडे. त्यासाठी मला इथे लागणार आहे 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी रवा आणि चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनटासाठी भिजत घालायचे. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. तर एक कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कांदा आणि टोमॅटो टाकलं, ते छान फ्राय करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ, तिखट आणि हळद टाकून हे आपल्याला एक 7 ते 8 मिनिट आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. बघा इकडं आपला रवा भिजलेला आहे, छान फुलून वरती आला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि मसाला टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण धिरडे तयार करायला घेऊ. इकडे तवा गॅसवर ठेवलेला आहे, तो छान गरम झालेला आहे. थोडंसं तेल पसरवून घ्यायचं तव्यावर आणि धिरडं तयार करून घ्यायचं. तर धिरडं आपलं तयार आहे आणि तुम्ही याला दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. तर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे. चला तर आजच्यापुरतं एवढं.